राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। हे जाणूनी म्हणितले देवे, पार्था परिसत आहासी बरवे, या कृष्णाची या बोलासवे, एरू सुखाचा जाहाला। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्मपरानंद ईशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवान ज्ञानराज माऊलींच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। 8व्या अध्यायातील 54वी ओवी मी आपल्याला वाचून दाखवलेली आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि तो गीतेचा उपदेश संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली आपल्याला मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपाने सांगतात। त्याचा सर्वजण आपण आनंद घेत आहोत। 8व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याला अर्जुनांनी जे काही 7 प्रश्न विचारले, त्या 7 प्रश्नांची उत्तरं देत असताना भगवान परमात्म्यांनी 6 प्रश्नांची उत्तरं अर्जुनाला दिली। ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, आधिभूत, आधिदैव, आधियज्ञ म्हणजे काय, आणि प्रयाण कालाच्या वेळेस, स्मरण कालाच्या वेळेस तुमचं स्मरण कसं केलं जावं की जेणेकरून मरणकालाचं दुःख होणार नाही। कारण अंतकाळ हा फार कठीण असतो, कधी येईल सांगता येत नाही। असं ज्ञान तुम्ही मला सांगा की जे सांगितल्यानंतर, जे ऐकल्यानंतर माझ्या जीवनामध्ये मला मरणाचं दुःख झालं नाही पाहिजे। आणि म्हणून भगवान परमात्म्याने अर्जुनाचं निमित्त करून तुमच्या आमच्याकरता दिव्य असा उपदेश केला। सगळं सांगितलं, ब्रह्म म्हणजे काय, त्यानंतर अध्यात्म काय, कर्म काय, आदिभूत, आदिदैव, आदियज्ञ, याचा सगळ्याचा विचार आपला झाला आहे। सांगत असताना, ऐकत असताना जो संवाद होतो, त्या संवादामध्ये वक्त्याची भूमिका महत्त्वाची असते, त्याप्रमाणे श्रोत्याचीही भूमिका महत्त्वाची असते। बऱ्याच वेळेला वक्ता सांगत असतो पण श्रोत्याकडून नीट ऐकलं जात नाही। बऱ्याच वेळेला श्रोता खूप चांगला ऐकत असतो परंतु वक्त्याकडून नीट सांगितलं जात नाही। पण गीतेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर या 3 गोष्टीचा संगम
गीतेमध्ये झालेला आहे. काय ओवी आहे? आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराज किरीटी परिसतासे. म्हणजे सांगणारा श्रेष्ठ आहे, श्रीकृष्ण जगजेठी, जगाचा मालक चालक. ऐकणारे साक्षात भक्तराज आहेत अर्जुन महाराज, आणि विषयसुद्धा विवेकाचा आहे, गीतेचा आहे. म्हणून मधून मधून भगवान परमात्मा अर्जुनाचं अवधान पाहतात. जे काही सांगितलं भगवान परमात्म्याने त्या अर्जुनांनी व्यवस्थित ऐकलं. तव अर्जुन अतिप्राज्ञ तया पातले हे, असं पूर्वीच्या ओळीत म्हटलं होतं. अर्जुन अतिप्राज्ञ आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सूचना देतात, अर्जुनाची ये पांती, जे परसनीय योग्य होती तया ते कृपा करुणी संती अवधान द्यावे. तुम्हाला ऐकायचं असेल ना तर अर्जुनाच्या पंक्तीत बसून ऐका, तर तुम्हाला गीतेचा आनंद मिळेल, ज्ञानेश्वरीचा आनंद मिळेल. आणि अशा प्रकारे अर्जुनाचं ऐकणं पाहिल्यानंतर देवालाही आनंद झाला. श्रोता जर नीट ऐकत असेल तर वक्त्याला आनंद होतो. नाही तर श्रोता एकदम अवसानाने सांगतो आणि वक्ता अवसानाने सांगतो आणि श्रोता नाकात बोटं घालतो, तोंडात बोटं घालतो, इकडे बघतो तिकडे बघतो, जांभळ्या देतो. श्रोता दुश्चित तरी वितळे मांडीला रसू म्हटलंय. पण अर्जुन मात्र कसे श्रोते आहेत? दक्ष श्रोते आहेत. पाहिलं भगवंतांनी, मी जे काही सांगितलंय सगळं अर्जुनाला प्राप्त झालं. मी एवढं अवघड सांगितलं पण सगळं अर्जुनाला कळालं. हे जानोनी म्हणितले देवे. 54. हे जानोनी म्हणजे अर्जुनाची ही भूमिका जाणून, अर्जुनाला हे सगळं कळलंय जाणून, अर्जुन लक्षपूर्वक ऐकतोय जाणून. हे जानोनी म्हणितले देवे. देव बोलू लागले, पार्था परिसत आहासी बरवे. पार्था, तू त्या ठिकाणी उत्तम प्रकारे ऐकत आहेस. अर्जुनाला मुद्दाम या ठिकाणी भगवान पार्थ असं म्हणतात. का बरं पार्थ म्हणतात भगवान परमात्मा अर्जुनाला? पार्थ या संबोधनामध्ये कोणाचा संबंध आहे? पृथा. पृथा म्हणजे कुंती. कुंतीचा संबंध देवाने दाखवला आहे. जशी माझी आती आहे, भाविक आहे, श्रद्धेने ऐकते, भक्त आहे, तसंच अर्जुना तू सुद्धा भक्त आहेस. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो. म्हणून पार्था परिसत आहासी बर्वे, तू चांगल्या रीतीने ऐकत आहेस. हो, अर्जुनाचं वर्णन इथेच केलंय असं नाही. तू चांगल्या रीतीने ऐकतोस असं अर्जुनाचं वर्णन अनेक ठिकाणी केलं ज्ञानेश्वरीमध्ये. अर्जुना तू परिससी, परिसोनी अनुष्ठिशी, आमाशीचं वाणीश कायसी सांगावयाची. तू नुसतं ऐकत नाहीस. बऱ्याच वेळेला काही लोक ऐकतात पण ऐकत नाहीत. या कानाने ऐकतात, दुसऱ्या कानाने सोडून देतात. दोन्ही कानाने ऐकतात, लिहून घेतात आणि दुसऱ्या लोकांना सांगून टाकतात, बस. पण अर्जुन तसा नाही. परिससी परिसोनी अनुष्ठिशी, अनुष्ठान करतो तो. श्रोता काय बोलतोय, वक्ता काय बोलतोय हे आपल्याला कळालं पाहिजे. श्रोता त्याच्यातला रसिक पाहिजे. नाहीतर मग आंधळ्या आणि बहिरेची जशी गाठ होते, ऐसे हळुवारपणी जरी येईल तरीचे हे उपयोगा जाईल. एरवी तरी आवगी गोठी होईल मुकिया बहिऱ्याची. बरोबर आहे का होई? मुक्याची आणि बहिरेची म्हणजे मुक्याला बोलता येत नाही आणि बहिऱ्याला ऐकू येत नाही, आणि दोघं एकत्र आले आणि संवाद सुरू झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं होईल. आम्ही काय बोलतोय ते तुम्हाला कळणार नाही.
अहो जो जेथीचे गौरव नेणे तयासी ते भिंगुळवाने. ज्याला ज्याच्यातलं कळत नाही त्याला ते सांगून उपयोग होत नाही. पण अर्जुन महाराज तसे आहेत का? नाही. संजय महाराजही ऐकतायत. भगवंतानी गीता सांगितली, संजयाने ऐकली, अर्जुनाने ऐकली, धृतराष्ट्राने ऐकली. पण धृतराष्ट्राने ऐकल्यानंतर परिणाम काय झाला? काही नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला उपमा दिली, त्याच्यावर काही परिणाम होत नाही. जैसा मैसा नुठिका पुरा तैसा उगाची असे. अहो ऐकी जत असे की अवधारा तव या बोला निवांत म्हातारा. जैसा मैसा नुठी की पुरा तैसा निवांतची असे. असं कोण बोलतंय? संजय बोलतायत बरं का. म्हणून म्हटलं ज्ञानेश्वर महाराज कसे त्याला मैसा म्हणतील. संजय पण बोलत नाही, कारण संजय सुद्धा त्याचा सेवक आहे. कशाकरता आपण सांगतोय? ऐकलं कसं पाहिजे हे जाणोनी म्हणितले देवे. पार्था परिसत हासी भरवे. अरे तू पार्था काय चांगलं ऐकतोस. अर्जुनाच्या ऐकण्याचं वर्णन देवाने अनेक ठिकाणी केलंय. तव तया झाले आन सर्वांगी निघाले कान सपाय अवधान आतला पा, असं ज्ञानोबराय बोलतात. आता देवाची ऐसे झाकळी जतू असे ओरसे जे निरूपण आकाशे वेटाळेना. मग म्हणे पा प्रज्ञाकांता उजवली आजी वक्तृत्वता. जे बोला एवढा श्रोता जोडीलाशी. अनेक ठिकाणी वर्णन केलं अर्जुनाच्या ऐकण्याचंच. वराडी करी आदरिले बोलो. हा आगस्तीची दुसरा म्हणून घोट भरो पाहे एकसरा आगुयाचा. वा, व्यवस्थित चांगली होळी दिली. श्रीकृष्ण उक्ती सागरा हा आगस्तीची दुसरा म्हटलंय. जसा आगस्ती ऋषी त्या ठिकाणी संपूर्ण सागराचा घोट घेतात, तसा अर्जुन भगवान परमात्मा जणू काही सागरासारखं भगवंताचं बोलणं आहे आणि अर्जुन आगस्तीसारखा उभा आहे. म्हणून पार्था परिसत आहासी बरवे असं कोणी बोललं? हां, कोण बोलतंय असं? हां, देव बोलतायत. लक्षात ठेवा. या कृष्णाची या बोला सवे येरू सुखाचा झाला. आणि असं कृष्णाचं बोलणं ऐकलं. वा अर्जुना, तू किती चांगला ऐकतोस रे. देवानी प्रशस्तीपत्रक द्यावं. अर्जुनाला सुद्धा आनंद झाला, कारण आपल्या आवडीच्या व्यक्तीने आपली स्तुती केल्यानंतर आपल्याला आनंद होतो. देवाच्या परीक्षेत आपण पास झालो, भगवान परमात्मा माझी स्तुती करतात, आनंद झाला. या कृष्णाची या बोला सवे. येरू म्हणजे अर्जुन, सुखाचा जाहला म्हणजे त्यांना खूप समाधान वाटलं, सुख झालं. ज्ञानोबराय त्याच्याकरता दृष्टांत देतात. या दोघांच्या मधला संबंध कसा आहे, अर्जुनाचा आणि देवाचा संबंध कसा आहे. 54, आता 55वी ओवी आहे. 55. देखा बाळकाची या धनी धाईजे का शिष्याचे नि जाहलेपणे होईजे. हे सद्गुरूची एकलेनी जाणीजे का प्रसवतिया. देवाचा आणि अर्जुनाचा संवाद कसा आहे, या दोघांच्यामध्ये असलेले संबंध, प्रेम, त्याच्यासाठी ज्ञानोबराय उदाहरण देतात. काय उदाहरण दिलंय बघा तुम्ही. 55वी ओवी. देखा, पहा, बाळकाची या धनी धाईजे म्हणजे लहान मुलाच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे. का शिष्याचे नि जाहलेपणे होईजे किंवा शिष्याच्या पूर्णत्वाने आपणास कृतार्थता वाटावी. हे सद्गुरूची एकले जाणीजे का प्रसवितिया. हां, काय म्हणले? हे सद्गुरूची एकलेनी जाणीजे. सद्गुरू जाणतात किंवा प्रसवतिया. प्रसवतिया म्हणजे माता,
माता नाही, नुसती ज्या मुलाला जन्माला घालते ती माता. मग इथं माता शब्द वापरला असता, प्रसवती या शब्द वापरला. म्हणजे दोघांचा संबंध सांगताना इथे दोन रूपकं केली. एक रूपक आहे आईचं आणि दुसरं रूपक आहे गुरूंचं. आईचा आणि मुलांचा संबंध आणि गुरुचा आणि शिष्याचा संबंध कसा असतो. त्या आईचा संबंध सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बालकाच्या धनी धाईजे. लहान बाळक आहे, लहान मुलगा आहे, नुकताच त्या ठिकाणी जन्माला आलाय, आपलं दूध पितो किंवा थोडासा आणखीन मोठा झालाय. बालक शब्द घेतलेला इथे. बालक म्हटल्यानंतर अजून बालच आहे, बाल्य अवस्था आहे त्याची. त्या आईचं त्या बालकाच्या संबंधाने प्रेम कसं असतं, ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ठिकाणी बालकाच्या आणि आईच्या प्रेमाचं वर्णन केलंय. अपत्य जरी बोले बोबडी वाचा संतोषाती. म्हणजे ते लहान मुलगा जो असतो तो तोत्रा बोलत असेल, कसाही बोलत असेल तर त्याच्या आईला आनंद होतो. इथे जो ज्ञानोबारांनी शब्द वापरलाय बालकाच्या धनी धाईजे, म्हणजे बालकाच्या तृप्तीने आई तृप्त होते. म्हणजे लहान मुलाला खाऊ घातलं, आपल्या मुलाला खाऊ घातलं आणि आईला मिळालं नाही तरी लहान मुलाने खाल्लं, मुलगा जेवला का आईचं पोट भरतं. हां, एक एक सांगतो. आता जेवणाचं सांगतोय. पहिलं मुलाला जेवू घातलं की आईचं पोट भरतं. आईला नसलं तरी चालतं पण मुलाला व्यवस्थित पाहिजे. आईला भरपूर दिलं तुम्ही. एखाद्या ठिकाणी नाथ महाराजांनी एक उदाहरण दिलं आहे. एखाद्या बाईला, सवाशीन बाईला आपण जेवण्याकरता बोलवलं आणि बोलवल्यानंतर ती आपल्या मुलाला, तिचं लहान मुलगा आहे तिच्याशिवाय राहत नाही, त्यालाही घेऊन आली जेवायला. आल्यानंतर जी बाई होती जिने आमंत्रण दिलेलं होतं ती बाई अंगणातच उभी होती. बाईंना पाहिल्यानंतर स्वागत करायला लागले. ओ बाई, या बरं झालं तुम्ही आलात, मी तुम्हाला कालच निमंत्रण देऊन आले. पण ते मागचं मुलगा पाहिल्यानंतर म्हटलं, ओ बाई, ह्याला कशाला आणलं. त्या बाईचा मुलगा थोडासा कदाचित कुरूप असेल, काळा सावळा असेल, कसा जरी असला तरी आपल्या आईला तो प्रिय असतो. अहो बाई, मी तुमचं स्वागत केलेलं आहे, तुमच्याकरता साडी आणलेली आहे, पंचपक्वानाचं ताट केलेलं आहे, फक्त या पोराला बाहेर ठेवा. खरी आई असेल थांबेल का हो तिथे. त्या बाईला म्हणेल तुझं जेवण, तुझे कपडे तुला लकलाव असो. आणि कदाचित हिचा स्वागत केलं नाही, सत्कार केला नाही, मुलाला पाहिल्यावर उचलून कडेवर घेतलं, त्या मुलाची स्तुती केली, बाई प्रसन्न होते, आई प्रसन्न होते. बालकाची धनी धाईजे. कारण त्या लहान मुलाच्या तृप्तीत आईची तृप्ती आहे. आणि लहान मुलाला जर त्या ठिकाणी तृप्त केलं नाही, त्याला जर चांगलं बोललं नाही, तर काही जरी केलं तर उपचार केलं तरी ती बाई थांबत नाही. कारण ती लहान मुलगा आणि बाई एकरूप आहेत. त्या लहान मुलाचंही प्रेम आईवर तसंच असतं, आईचंही प्रेम लहान मुलावर तसंच असतं. मोठं झाल्यावर राहत नाही, ही गोष्ट सोडून द्या. पण लहानपणीचा हा दृष्टांत कशा करता दिला आहे. अर्जुन बालक आहे आणि भगवान आई आहे. त्यामुळे अर्जुनाला कळलं हे लक्षात आल्याबरोबर देवाला आनंद होतो. वा, माझा अर्जुन आता हुशार झाला. कारण रडत होता ना. काय करू असं विचारत होता. मी युद्ध करणार नाही म्हणत होता. मला काय कळत नाही म्हणत होता. मला कर्म नको म्हणायचा. मी जंगलात जातो म्हणायचा. तळमळ होती देवाला.
देवाच्या मनात नेहमी असं वाटायचं की हा आता उमजे कवणे परी, हा उमजे कवणे परी कैसेनी धीर स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानी का. काय करावं या अर्जुनाला, वेळ कोणती, काळ कोणती. आणि माझा अर्जुन असा नव्हता. शत्रू पाहिल्यानंतर कधी न घाबरणारा अर्जुन, आणि आज रडायला लागला. हा उमजे कैशा परी, कसं काय याला समजून सांगू. कैसेने हा धीर स्वीकारी, कसा काय याला धीर येईल. जैसा ग्रहाते पंचाक्षरी, उदाहरण दिलंय त्याच्याकरता. म्हणजे पंचाक्षरी म्हणजे काय म्हणतात त्याला, पिशाच्य काढणारा मनुष्य असतो तो जसा अनुमान करतो आता कोणती मात्रा द्यायची. तो गारुडी जसा असतो तो साप बघतो आणि मग आता या सापाला कसं जिंकायचं. बालकाचे धनी धाईजे, म्हणजे आई असते ती त्या ठिकाणी मुलाच्या तृप्तीत तृप्त होते, किंवा का शिष्याचे जाहलेपणे होईजे. आता बालकाचे धनी धाईजे याच्याकरता काय शब्द आलाय ओवीत, ओवीत काय शब्द आलाय, प्रसवतीया. आई नाही म्हटलेलं, प्रसवतीया हा शब्द मुद्दाम वापरला ज्ञानोबाऱ्यांनी. का, कदाचित प्रसवतीया म्हणजे ती जन्माला दिलेली पाहिजे, दत्तक घेतलेली नको, नुसती सांभाळणारी नको, सावत्र नको. म्हणून एक एक शब्द मोजून मापून वापरलेला असतो. प्रसवतीया शब्द वापरला आहे. आणि मग दुसरं उदाहरण दिलं ते कोणतं, गुरु आणि शिष्याचं. का शिष्याचेनी जाहलेपणे होईजे, हे सद्गुरूची एकलेनी जाणीजे. आपल्या शिष्याची प्रगती झाल्यानंतर, आपल्या शिष्याला ज्ञान झाल्यानंतर काय आनंद होतो, मुलाला तृप्ती झाल्यानंतर काय आनंद होतो आईला विचारा, आणि शिष्य ज्ञानी झाल्यानंतर काय आनंद होतो सद्गुरूला विचारा. सद्गुरू शब्द वापरलाय बरं का, नुसता गुरु नाही, असद्गुरू नाही. नाही तर बऱ्याच वेळेला शिष्य पुढे जायला लागला तरी गुरुला वाईट वाटतं. तो सद्गुरू नाही. पण खरे सद्गुरू जे आहेत ते शिष्याचेनी जाहलेपणे होईजे. शिष्य झाला, ज्ञानी झाला की ते गुरु जे आहेत ते गुरु आपल्याला कृतकृत्य मानतात. त्यांना आनंद होतो. ज्ञानोबारांची आणखीन एक ओवी, पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. म्हणजे मुलगा ज्याप्रमाणे आपला चांगला करायला लागला, व्यवहार करायला लागला, व्यापार चांगला करायला लागला, प्रगती करायला लागला की वडिलांना आनंद होतो, त्याप्रमाणे शिष्य जो आहे तो ज्ञानी झाला की गुरूंना आनंद होतो. अहो ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगायला बसले, कोणाच्या आग्रहामुळे, श्रीगुरूंच्या आग्रहामुळे. ज्ञानेश्वर महाराजांना श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराजांनी आज्ञा केली, हे संपूर्ण गीतेचं गुह्य ज्ञान आहे, तुम्ही जगाकरता उघडं करा, बोला ओव्या. निवृत्तीनाथ महाराजांनी आज्ञा केली. तैसे निवृत्तीनाथ सुते महेशान्वय संभूते, केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे. तुम्ही हे जगाकरता उघडं करा असं म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज सांगायला बसले. समोर श्रीगुरू आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून एक एक अध्याय निघायला लागल्यानंतर श्रीगुरूंची प्रसन्नता आहे. ज्ञानोबारांनी ते बोलून दाखवलंय, मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू, येणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय पै भोगवीन इंद्रिया करवी. मी काहीच बोलू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून रिकामे तोंड
केली करू गेले बडबड परी गीता ऐसे गोड आतुडले, म्हणून म्हणजे त्याच्या अगोदरची ओळी पाहिजे आपल्याला. संत कृपा दीपकू सोज्वळू असे अनेक प्रत्येक अध्यायात सांगितलंय. एरवी तरी मी मूर्खू जाहला असे अविवेकू परी संत कृपा दीपकू सोज्वळ असे. पढे ना वाची ना सेवाई जाणे स्वामीची, ऐशा माझं ग्रंथाची योग्यता काय असे. माझ्याकडे काय ग्रंथाची योग्यता आहे, पण श्री गुरु. आणि मग निवृत्तीनाथ महाराजांनी ज्यावेळेस पाहिलं, खूप गीता सुंदर चाललेली आहे. शिष्याचे नि जहालेपणे होईजे. एकनाथ महाराजांनी त्यांच्या श्री गुरु जनार्दन महाराजांची सेवा केली. एकनाथ महाराजांना भगवंताचा साक्षात्कार झाला. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता जनार्दन स्वामींना आनंद झाला. बस मी कृतकृत्य झालो. शिष्याचे नि जहालेपणे होईजे, हे सद्गुरूची एकलेनी जाणीजे. हे सद्गुरूच जाणतात किंवा प्रसवतया. तसं या ठिकाणी शिष्य आहेत अर्जुन आणि भगवान परमात्मा हे सद्गुरू आहेत. अनेक ठिकाणी भगवान सद्गुरू आहेत असं वर्णन आहे आणि अर्जुन शिष्य आहेत असं वर्णन आहे. देवा तुझा ऐसा निजगुरु, आजी आरती धनी कान करू, येत भीड कवनाची धरू तू माया मुची. अहो देवासारखा सद्गुरू कोण आहे? काय? कृष्णम वंदे जगद्गुरू म्हटलंय. सगळ्या जगाचाच गुरु परमात्मा आहे. वेदातेही पडविता आद्य गुरु तू म्हटलं. हां, सगळ्या जगाच्या उद्धाराची तळमळ देवाला आहे. सद्गुरूच्या ठिकाणी जी काही लक्षणं आहेत ती सगळी देवाच्या ठिकाणी आहेत. भगवान श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, कृपाळू आहेत आणि अर्जुन आहेत शिष्य, ते पण यथार्थ शिष्य. आणि म्हणून आपला शिष्य अर्जुन खूप चांगला ऐकतोय. मी आतापर्यंत जे सांगितलं ते सगळं अर्जुनाने व्यवस्थित ऐकलं, त्याला अनुभवायला यायला लागलं, म्हणून देवालाच आनंद झाला आहे. आणि आनंद माणसाला झाला. किती आनंद झाला पुढच्या ओळीत सांगतात. म्हणून सात्विक भावाची मांदी, कृष्णा अंगी अर्जुना आधी, न समातसे परी बुद्धी सावरोनी देवे. म्हणून ज्ञानोबराय बोलतात, सात्विक भावाची मांदी कृष्णा अंगी अर्जुना आधी आली. म्हणजे अर्जुनाच्या अगोदरच देवाच्याच ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले. आणि ते अष्टसात्विक भाव असे असतात, ते आल्यानंतर मावत नाहीत देवाचे. न समात असे, पण देवाने विचार केला थोडंसं आवरून धरलं पाहिजे. पुढची गीता सांगायची अजून. न समात असे परी बुद्धी सावरुनी देवे. देवाने बुद्धी सावरलेली आहे. म्हणून शब्दाचा अर्थ असा आहे, म्हणूनचा संबंध मागच्या ओळीशी आहे. बाळकाच्या धनी धाईजे, का शिष्याचे नि जाहलेपणे होईजे, हे सद्गुरूची एकलेनी जाणीजे, का प्रसवतया म्हणून. भगवान परमात्मा आणि अर्जुनाचा संबंध लहान बालकाचा आणि आईचा आहे तसा आहे. गुरूंचा आणि सद्गुरू शिष्यांचा तसा आहे. आणि म्हणून सात्विक भावाची मांदी म्हणजे सात्विक भावांचा समुदाय. अष्टसात्विक भाव सांगितले बरं का. आनंद झाला की त्या आनंदामुळे अष्टसात्विक भाव निर्माण होतात. आपल्याला आनंद झाला की काही अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतात आणि ते प्रगट होतात. त्याची काही लक्षणं आपल्या शरीरावर दिसतात. लोचन, राग आला असेल चेहऱ्यावर दिसतो का नाही? या माणसाला राग आला आहे. लोक म्हणतात नाही, त्याच्या डोळ्यावरून त्या चेहऱ्यावरून कळते ह्याला राग आला आहे बरं का. राग आला का चेहरा कसा होतो? लालबुंद होतो, डोळे लाल होतात.
हे भाव आले ना. एखाद्या माणसाला दुःख झालेलं आहे, चेहऱ्यावर दिसतं. एखाद्या माणसाला अभिमान खूप झालेला आहे, चेहऱ्यावर दिसतो, त्या डोळ्यावर दिसतो. एखाद्या माणसाला आनंद खूप झालेला आहे, तो चेहऱ्यावर दिसतो, शरीरावर दिसतो. अहो कोण कोण कीर्तन ऐकते, प्रवचन ऐकते, चेहऱ्यावरून कळतं. आता इथे काय सगळे श्रोते तयार असतात. आपण खेडेगावामध्ये गेलं ना, काय काय श्रोते असा गंभीर चेहरा करून बसतात की सांगणाऱ्याला टेन्शन येतं, काय सांगायचं आता इथे. असे चेहरे असतात, असं वाटतं जसं काय आत्ताच पोचून आले का काय कोणाला. प्रसन्न चेहरा, वक्त्याने जे सांगितलं त्याचे हावभाव चेहऱ्यावर उमटतात. चेहरा हा आपल्या अंतःकरणाचा आरसाच आहे. इथे आता आनंद झालेला आहे आणि आनंद झाल्याबरोबर म्हणून सात्विक भावाची मांदी. मांदी म्हणजे समुदाय. शब्द माहिती पाहिजेत बरं का, म्हणून शब्दकोश जवळ पाहिजे. एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात. भगवान कृष्णा अंगी अर्जुना आधी. आता अष्टसात्विक भाव अर्जुनाला व्हायला पाहिजेत, कारण देवाने ज्ञान सांगितलंय. आनंद अर्जुनाला व्हायला पाहिजे, पण अर्जुनाला थोडं कळलंय, अर्जुनाला आनंद झाला थोडा, हे ऐकून देवालाच आनंद झाला. म्हणजे कृष्णा अंगी अर्जुना आधी. काय अष्टसात्विक भाव होण्याकरता सुद्धा अंतःकरण तसं लागतं बरं का. अंतःकरण द्रवभूत व्हावं लागतं. बघा तुम्ही, काय काय लोक आहे ना, देवळात गेले तरी त्यांच्या अंगावर काट येतात. माऊलीला पाहिलं त्यांच्या डोळ्यात पाणी येतं, पांडुरंगाला पाहिलं डोळ्यात पाणी येतं. समजायचं कोमल अंतःकरण आहे, भक्तियुक्त अंतःकरण आहे, काही ना काही नाही. हो, बहुतेक जास्त दिवस इथं राहिलं की त्यांना काहीच होत नाही. नवीन आलेल्या माणसाला लवकर होतं. अतिपरिचयात अवज्ञा, संततगमनात अनादरो भवती. अष्टसात्विक भाव निर्माण होणं भक्तीची फार उत्कृष्ट अवस्था सांगितली. भागवतात तर असं आलंय, जोपर्यंत अंगावर रोमांच येत नाहीत, नेत्रातून अश्रू येत नाहीत, तोपर्यंत भक्ती कसली. म्हणून या ठिकाणी भगवंताला अष्टसात्विक भाव आले बरं का. आवरून धरले, पण आवरून धरा, कारण सांगायचं आहे ना, पुढं ऐकायचं आहे. नाही तर इथेच अष्टसात्विक भाव आले आणि जर भगवान परमात्मा त्या ठिकाणी स्तब्ध होऊन गेले. अष्टसात्विक भावांचं वर्णन केले की काय काय कोणते कोणते अष्टसात्विक भाव. अष्टसात्विक भावाचा श्लोक आहे. श्लोक: स्तंभो स्वेदो अथ रोमांच, स्वरभंग अथ वेफतु, वैवर्ण्यम असुर प्रलय इत्यष्टौ सात्विका मता. स्तंभ, एकदम मनुष्याचं शरीर स्तब्ध होऊन जातं. स्वेद, अंगाला घाम येतो. रोमांच, रोमांच येतात सगळ्या अंगावर. स्वरभंग म्हणजे बोलता बोलता त्याचा आवाज वेगळा होऊन जातो. वैवर्ण्यम, पुढची अवस्था आहे की त्याचा रंगसुद्धा बदलतो. अश्रू, अश्रू येतात नेत्रातून. आणि प्रलय, प्रलय म्हणजे तो मूर्छितसुद्धा होतो कधी कधी. असे अनेक अष्टसात्विक भाव गीतेमध्ये, आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाला झालेले आहेत, संजयांना झालेले आहेत, इथे देवाला झालेले आहेत. संजयाच्या अष्टसात्विक भावाचं वर्णन माहिती आहे का? हां, चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेथीचे तेथ, आपाद कंचुकीत रोमांच आले, अर्धोन्मिलित डोळे, वर्षताती आनंद जळे, आतुल्या सुखोर्मीचे बळे बाहेर कापे. हां, आता हे आहेत अष्टसात्विक भाव. अनेक ठिकाणी वर्णन आलंय. अर्जुनाच्या अष्टसात्विक भावाचं वर्णन आलंय, पण इथे मात्र कृष्णांगी अर्जुना आधी न समातसे परी बुद्धी सावरोनी देवी. इथे देवाच्याच अंगामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण झाले.
रोमांच आले, नेत्रातून अश्रू आले, आनंद झाला आहे. आणि आनंदामुळे हे अनुभव आहेत, हे भावात सुद्धा प्रकार आहेत. अनुभव, विभाव, संचारी भाव, व्यभिचारी भाव. रस निष्पत्ती करता या भावांची गरज असते. म्हणून न समातसे, भगवंताच्या बुद्धीमध्ये आता हे अष्टसात्विक भाव समावत नाहीत. थरथर भगवान कापायला लागलेले आहेत, घाम आलेला आहे, रोमांच आलेला आहे, आनंद सुरू झालेले आहेत. आता देवाला असं वाटलं नाचावं की काय, पण देवाने विचार केला आता वेळ कोणती आहे, पुढचं अजून सांगायचं आहे. पूर्ण ब्रह्म झाला पार्थू, पुढील सारहावया कार्यार्थू, मर्यादा श्रीकृष्णू नाथू नेदीची लंगो ओलंघो नेदी. ते असं म्हणतात, ते शुकाचार्य आहे ना, त्यांनी भागवत सांगितलं. त्या शुकाचार्यांनी भागवतात राधेचं नाव कुठंच घेतलं नाही. तर भागवत म्हटल्यानंतर प्रेमाचा ग्रंथ आहे, भक्तिप्रेमाचा ग्रंथ आहे. आणि राधा म्हणजे प्रेमाचं मूर्तिमंत रूप. पण मग का बरं पूर्ण भागवतात राधेचं नाव घेतलं नाही? त्याचं कारण संत असं सांगतात की शुकाचार्यांनी राधा म्हटलं त्यांना समाधी लागायची. आणि त्यांनी असा विचार केला, आपण राधा म्हटलं, राधा राधा करत बसलो आणि ह्याला मला जर समाधी लागली तर या बाबाला 7च दिवस उरलेले आहेत, 7 दिवसात त्याला मुक्त करायचं आहे. पुढील कार्यार्थ साधावया, पुढचाही अध्याय सांगायचा आहे, पुढचंही ज्ञान सांगायचं आहे. न समातसे परिबुद्धी सावरून, देवाने सावरून धरलं आणि मग बोलायला लागले देव. आता देव कसे बोलतात परत आलं बरं का. देवाचं बोलणं कसं आहे? तुमच्या आमच्या बोलण्यासारखं आहे का? आपल्या बोलण्याचं वर्णन केलं ज्ञानोबारायांनी, अज्ञानी माणसाच्या बोलण्याचं वर्णन केलं आहे. वृष्टी इंगळाची, बोल हाती एरावून तिखट. हां हां, ते का. आणि वृष्टी जैशी इंगळाची असं वर्णन केलं आहे बरं का. हां ना, हां ते नाही, दुसरी. म्हणजे अशी काय काय माणसं बोलतात की ते मर्मभेदक बोलणं असतं, ते माणसाला लागतं. बोलण्यात दोष आहेत काय काय, आटू, वेगू, विंदाणू, आशा, शंका, प्रतारणू, हे संन्यासिले अवगुण जिया वाचा. बोलताना माणसाने कसं बोललं पाहिजे? पुढल्या माणसाला शंका निर्माण झाली नाही पाहिजे आपल्या बोलण्याने, पुढल्या माणसाला लागलं नाही पाहिजे ते बोलणं. हां, मन सर्पाची कुटी. पूर्ण वेळ सांगा की नाही सापडत का? बरं, बोलणं ते वृष्टी इंगळाची. म्हणून असं बोलणं नको. आता हे देवाचं बोलणं, हे जाऊ द्या, आपल्या बोलण्याचं काय घ्यायचं आहे? सामान्य मनुष्याच्या. ज्ञानोबारायांनी सांगितलं कसं बोललं पाहिजे. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द देशे कल्लोळ, अमृताचे. आपण याचा विचार पाहून आलो मागे. आता हे देवाचं बोलणं आहे. आता देवाच्या बोलण्याचा विचार आपला परवाच झाला आहे. परत एकदा ज्ञानोबाराय सांगतात. आपण पाहिले ज्ञानोबाराय देवाचा विषय असेल, भक्ताचा विषय असेल, थोडंसं विस्तार करतात. कसं आहे देवाचं बोलणं? मग पिकलिया सुखाचा परिमळ. सापडली का होई? मन सर्पाची कुटी, डोळे नाराचाची सुटी इंगळाची. म्हणजे मन जे असतं ना, ते सर्पाच्या राहण्याचं घर आहे. म्हणजे आत काय चाललंय बघा, ते आत सापच आहेत सगळे. डोळे पुढचं ओ म्हणजे काय? अहो डोळे म्हणजे त्याचे बाणच आहेत. पाहिलं तरी काय काय लोकांना त्रास होतो असं पाहतो. आणि बोलणे ते वृष्टी इंगळाची, इंगळच फेकल्यासारखा बोलतो. त्याच्या खाली असेल आणखीन काय विस्तार? हां, जाऊ दे, आता बोलण्याचं वर्णन संपलं ना. त्याच्या आधी आहे का बोलण्याची एखादी? असू द्या. देवाचं बोलणं सुरू झालं आता आपलं. कशाला उगाच ते मूर्खाच्या बोलण्याचं काय करायचं आहे? देवाचं बोलणं बघा. मग पिकलिया सुखाचा परिमळ. देवाचं बोलणं कसं आहे? पिकलिया सुखाचा परिमळ.
अगोदर सुख, नुसतं सुख नाही, पिकलेलं सुख, आणि त्या पिकलेल्या सुखाचा परिमळ म्हणजे सुगंध. पुन्हा की निवालिया अमृताचा कल्लोळ, अमृत पण ते निवलेलं अमृत आणि त्या अमृताचा कल्लोळ. तैसा कोवळा आणि रसाळ बोल बोलिला. देवाचं बोलणं कसं आहे? कोवळं आहे आणि रसाळ आहे. बोलताना मनुष्याने कोवळं बोललं पाहिजे आणि रसाळ बोललं पाहिजे. कोवळं म्हणजे काय? कोणाला लागत नाही कोवळं. म्हणजे कोवळं फूल असेल, पान असेल, कोवळा एखादा अंकुर असेल तर कोणाला लागत नाही, दिसायला सुद्धा सुंदर असतो. आणि रसाळ म्हणजे रसयुक्त, आनंदयुक्त ते बोलणं आहे, ऐकतच राहावं असं वाटतं. कोवळं कसं आहे इकडे लक्ष द्या, आणि रसाळ कसं आहे. कोवळं कसं आहे आणि रसाळ कसं आहे? ओवीत बघा, कोवळं कसं आहे आणि रसाळ कसं आहे. मग पिकलिया सुखाचा परिमळ हे कोवळं आहे, आणि निवालिया अमृताचा कल्लोळ हे काय आहे? रसाळ आहे. लक्षात आलं का? पिकलिया सुखाचा परिमळ. आता हे पिकलेलं सुख कोणतं आहे? जसं एखादा पिकलेला हापूसचा आंबा असेल, नुसता आणून आपल्यासमोर ठेवला, त्याचा सुगंध आला तरी माणसाला काय तृप्ती होते. पदार्थाची काय पदार्थाचा सुगंध आला तरी तृप्ती होते माणसाला. तसं देवाचं बोलणं जे आहे, त्या देवाचं बोलणं तर सुरू व्हायचं आहे अजून, पण त्याचा सुगंधच अगोदर आला आहे. आणि त्या बोलण्याला उपमा ज्ञानोबारायांची. आता ज्ञानोबाराय म्हणतात पिकलेलं सुख आणि त्याचा परिमळ आहे. देवाच्या बोलण्यामध्ये पिकलेल्या सुखाचा परिमळ आहे, सुगंध आहे. सुख कोणतं आणि पिकलेलं सुख कोणतं? काही सुखाचे 3 प्रकार 17व्या अध्यायात सांगितले. एक आहे तमोगुणी सुख, एक आहे रजोगुणी सुख आणि एक आहे सत्वगुणी सुख. तमोगुणी सुख याला पिकलेलं सुख म्हणाल का तुम्ही? पिकलेला आंबा आणि कच्चा आंबा. कच्चा असतो तो हिरवा असतो, कठीण असतो, आंबट असतो. तसं ज्या बोलण्यात आंबटपणा आहे, कठीणपणा आहे, समजायचं कच्चं बोलणं आहे. बोलण्यामध्ये कठोरपणा आहे, द्वेष वाणीतले दोष सांगितले. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितंचेत उच्चिष्टम आणि स्वाध्यायाभ्यसनम चैवम वाङ्मयम तप उच्यते. तिथे अनुद्वेगकरम वाक्यम तिथे खूप ओळी आलेले आहेत. असू द्या, आता त्या जाऊ द्या, आपला विषयांतर होईल. सुखाचे 3 प्रकार त्याचं चाललं. आपल्याला काय करायचं? पिकलेलं सुख कोणतं, इकडे जायचं. कोणतं आहे पिकलेलं सुख? तमोगुणी सुखाला पिकलेलं सुख म्हणता येत नाही. तमोगुणी सुख कशाला म्हणतात? तो व्याख्या तमोगुणी सुखाची 17व्या अध्यायात बघून सांगा वाटलंच तर. बरं, जाऊ द्या, तमोगुणी रजोगुणी जाऊ द्या, सात्विक सुखाची व्याख्या सांगा. यत्त दग्रे विषमिव परिणामे मृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. ज्ञानोबाराय म्हणतात, जे सुख सुरुवातीला थोडंसं तयापरी पांडवा जया सुखाचा रे गावा विषय जेथ मेळावा यमदमांचा देत सर्व स्नेहा मिठी अंगी ऐसे वैराग्य उठी स्वर्ग संसार काठीतची विवेक श्रवणे खरपुषे व्रताचरणे कर्कशे करता जाती बोक्षे बुद्ध्याधिकाचे. ऐशिया जया सुखाचा आरंभ दावी काठण्याचा क्षोभ मग क्षीराब्दी लाभामृताचा जैसा. पहिल्यांदा थोडा त्रास आहे, दुःख आहे, पण श्रवण करताना, मनन करताना, निधिध्यासन करताना, भक्ती करताना, तप करताना दुःख आहे. काही सुख अशी असतात, सुरुवातीला ते सुख असतं पण त्याचा परिणाम दुःखदायक होऊन जातो. सगळी इंद्रिय गलित गात्र होऊन जातात. परिणाम, ताप, संस्कार या सगळ्यांनी ते दुःख देतं. लौकिक सुख आहे. अहो, लौकिक सुख जे आहे ते राहत नाही. एक दुःख जीवनात आलं ते सगळं सुख संपून जातं.
सगळं आहे, सगळं आहे, सगळं आहे. आणि एकच दुःख आलं. परवा माझ्या एक मित्राचा फोन आला. मी आपलं सहज कसं आहे, चाललं आहे, बरं चाललं आहे का, मग फोन केला. घडलेलं सांगतो. मुंबईतच राहतो तो. तो म्हटला मी तुम्हाला फोनच करणार होतो, मला आता जीवनच जगूशी वाटत नाही. म्हटलं का? आम्ही बरोबरच होतो. बिल्डर आहे, खूपच चांगलं प्रगतीच्या शिखरावर एकदम टॉपला गेला. एक मुलगा, एक मुलगी, सगळं चांगलं चाललं होतं. काय झालं बाबा? म्हटलं 12वीत असलेला मुलगा गॅलरीत खेळत होता. खेळता खेळता गॅलरीवर चढला, खाली पडला आणि मेला. आता मला जगायचं नाही. माझी पत्नी म्हणते मलाही जगायचं नाही. एक दुःख जीवनात आलं, सगळी सुखं गेली. याचा अर्थ हे सुख लौकिक आहे, होऊ नये कोणाला असं, बरं का. पण होणार आहे. संसाराची स्थितीच अशी आहे, लक्षात घ्या. काय होईल कधी सांगता येत नाही. दुसऱ्याचं सुख पाहिलं तरी आपलं सुख कमी होतं, लौकिक सुख. हो, आपण नेहमी सांगतो घ्या पेढे, घ्या पेढे. कशाचे? मुलगा 10वीत पास झाला आणि दुसऱ्या दिवशी चेहरा एकदम पडला. आज काय झालं? म्हटले त्याच्याच वर्गात आमच्या शेजाऱ्याचा मुलगा होता, त्याचा पहिला नंबर आला. संपलं. हे रजोगुणी सुख आहे, तमोगुणी सुख आहे. सात्विक सुख कसं आहे? ज्ञानोबारायांनी रजोगुणी सुखाचं वर्णन केलंय. अधिकारी रिघालिया गावो, होय जैसा उत्साह हो का रिनावरी विवाहो विस्तारिला. रजोगुणी सुख कसं आहे? एखादा अधिकारी गावात आल्यानंतर गावातले लोक जसं तयारी करतात, सगळं खर्च करून सगळं करतात, होय जायचा उत्साह, पण तेवढ्या पुरताच, बरं का. हो, अधिकारी गेले की काही नाही, जसं तसंच असतं सगळं. का ऋणावरी विवाह विस्तारिला. खूप कर्ज काढलं आणि लग्न धूमधडाक्यात लावलं. लग्नापर्यंत बरं वाटतं, मग कर्ज फेडायची वेळ आल्यावर ज्ञानोबराय म्हणतात कसं होतं? तसं विषयाचं सुख आहे, भोगताना गोड वाटतं, पण पुढे. पण सात्विक सुख जे आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला थोडं कष्ट आहे, त्रास आहे, दुःख आहे. ऐसा जया सुखाचा आरंभ, दावी काठिन्याचा क्षोभ, परी क्षीराब्दी लाभ अमृताचा जैसा. ज्याप्रमाणे समुद्र मंथन केल्यानंतर सुरुवातीला विष निघालं, पण परत अमृत निघालं. पहिल्या वैराग्य गरळा, धेरे शंभूचा वडवी गळा, तरी ज्ञानामृते 16 पाय तेथे. पै कवळीताही कोपे ऐसे, द्राक्षाचे हिरवेपण असे ते. परिपाकी का जैसे माधुरी आते, वैराग्यादिक तैसे पिकली आत्मप्रकाशे. मग वैराग्येसी नाशे अविद्या जात, तेव्हा सागरी गंगा जैशी आत्मी मिनल्या बुद्धी तैशी. अद्वयानंदाचे अपैशी खाणी उघडे. द्राक्षे सुरुवातीला कष्ट सहन करावे लागतात, पण ती द्राक्षे पिकल्यानंतर मग खाताना किती आनंद होतो. आता हे जे सुख आहे हे पिकलेलं सुख आहे. ज्ञानोबा म्हणतात भगवान परमात्म्याच्या मुखातले जे शब्द आहेत ते कसे आहेत? पिकलिया सुखाचा परिमळ. म्हणजे भगवान परमात्मा सात्विक सुख सांगणार, ज्ञान सांगतायत, आणि ते पिकलेलं सुख देणारं ज्ञान आहे. परिपक्व, आपलं सुख परिपक्व म्हणजे परमार्थाचं सुख तुम्हाला मिळणार आहे. की निवालिया अमृताचा कल्लोळ. आता हे अमृताचा कल्लोळ आहे, पण विशेषण काय दिलं? निवालेला अमृताचा कल्लोळ. अमृत आहे, परंतु जर गरम गरम असेल तर, उकळलेला असेल तर आपल्याला पिता येईल का? म्हणून निवालिया म्हटलं का? तुम्ही अर्थ बघून येता का नाही? निवालेली अमृताचा कल्लोळ का म्हटलं? अमृत आहे, परंतु गरम गरम असेल तर आनंद घेता येत नाही, हा एक वरवरचा अर्थ झाला. निवालेलं अमृत कोणतं आहे? देवाचं बोलणं म्हणजे निवालेलं अमृत आहे असं का म्हटलं? निवलेलं अमृत का म्हटलं? पहिल्यांदा अमृत काय असतं? कशाला अमृत म्हणतात? हां, जे अमर करतं त्याला म्हणतात अमृत.
अमृतामध्ये गोडी सुद्धा आहे. हां, नाही नाही, अमृताचं कार्य सांगणारी ओवी पाहिजे हो. अमृताची सुरसरी ते प्राणा ते अमर करी, स्नाने पाप तापवारी गोडी ही दे. अमृत, स्नाने पाप तापवारी गोडी मिळते. पण हे स्वर्गातलं जे अमृत आहे ते सुद्धा देवांना प्राप्त झालेलं आहे. देवांना ते प्राप्त झालेलं असताना सुद्धा देवांना मरावं लागतं काही दिवसानंतर. म्हणून ज्ञानोबारायांनी अमृताला काळकुटाचे सहोदर म्हटलं. कारण विषाचे काही गुणधर्म त्याच्यात आहेत. कारण विष हा अमृताचाच भाऊ आहे. ज्या समुद्रातून अमृत निघालं त्याच समुद्रातून विष निघालं. म्हणून स्वर्गातलं जे अमृत आहे ते संतांनी स्वीकारलं नाही. देवाचं बोलणं जे आहे ते अमृत आहे का? नाही, परमामृत. देवाच्या बोलण्याने मनुष्य कायम अमर होणार आहे, रागद्वेषरहित होणार आहे, मुक्त होणार आहे. त्या अमृताने जीव मुक्त होतात का? होत नाहीत. म्हणून निवालेलं अमृत का म्हटलंय? मला असं वाटतं निवालेलं अमृत याच्याकरता म्हटलं की हे अमृत तुमच्या जीवनातले सगळे त्रिविध ताप निववणार आहे. त्या भागवतामध्ये गोपींनी गोपीगीतामध्ये कथेचं वर्णन केलं आहे. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. तव कथामृतं तप्त जीवनम, तुमचं कथारूपी अमृत हे संसाराने तप्त झालेल्या जीवांच्या करता जीवन आहे. कल्मशापहम म्हणजे दुःखाचा पापाचा क्षालन करणार आहे, नाश करणार आहे. श्रवण मंगलम म्हणजे ऐकल्याबरोबर मंगल करणार आहे. श्रीमदाततम म्हणजे लक्ष्मीचा विस्तार करणार आहे. आणि म्हणून भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः, ये जनाः भुवि अमृतम गृह्णन्ति ग्रहन्ति ते भूरिदाः. भूरिदा म्हणजे काय? भूरी ददाती ती भूरिदा. फार दाते आहेत, ते मोठे दाते आहेत. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं बोलणं या ठिकाणी सांगतात ज्ञानोबराय. तैसा कोवळा आणि रसाळ बोलिला. कैसा कोवळा, मग पिकलिया सुखाचा परिमळ. पिकलेलं सुख, त्याचा जणू काय सुगंध सुटलेला आहे, सात्विक सुख. निवालिया अमृताचा कल्लोळ, निवालेला अमृत आहे त्याचा कल्लोळ. तैसा कोवळा आणि रसाळ बोलिला. कोणता बोल देवाने असा बोलला? तर भगवान परमात्मा काय बोलले हे मागे सांगितले. आणि शेवटची ओळी इथे सांगतात. म्हणे परिसनियाची राया, ऐके बापा धनंजया, ऐशी जळो सरलिया माया, तेथ जाळीते तेही जळे. म्हणे परिसनियाची राया, श्रोत्यातील श्रेष्ठ, ऐकणाऱ्यामधील राजा, ऐक. आता परत अर्जुना तू कसा ऐकतोस, काय ऐकतोस हे मी सांगत नाही. अर्जुना आम्हाही वाडे कोडे अखंड बोला आवडे, परी काय की जे न जोडे पुसते ऐसे. आजी मनोरथाशी फळ जोडलाशी तू केवळ, जे तोंड भरून निखळ आलाशी पुसू. जे अद्वैतावरी ही भोगीजे, जे अनुभवी तू विरजे, पुसोनी मज माझे देतोशी सुख. म्हणून देव म्हणतात, देवाला आनंद झालाय. म्हणे परिसनयाच्या राया, ऐके बापा धनंजया. बापा ऐक. आता अर्जुनाला बापा म्हणलंय, धनंजया म्हटलंय. महत्वाचे शब्द आहेत. ऐशे जळो सरलिया माया, तेथ जाळते तेही जळे. थोडासा विचार या ओवीचा आपण करूया उद्याच्या प्रवचनामध्ये, पुढील प्रवचनामध्ये. आणि मग पुढचा विभाग आपण पाहूया. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.